हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी विषय गणित मराठी माध्यमाचा पॅट संकलित मूल्यमापन 1चा सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. हा क्वेश्चन पेपर मागील वर्षाचा आहे. याच्यावरून तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात हे समजायला मदत होईल. पहिले 2 प्रश्न हे तोंडी परीक्षेचे असतात. नंतर तुमची प्रश्न 3 पासून लेखी परीक्षा आहे. तो 19 ही संख्या रोमन संख्या चिन्हात दर्शवणारा योग्य पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा. 19 ही संख्या रोमन मध्ये कशी दाखवणार आपण? 10 अधिक 9. 10 आणि 9चा सिम्बॉल असतो IX. तो XIX. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 मी इथे लिहिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नोटांची एकूण किंमत किती ते चौकटीत लिहा. तर इथे बघा 500च्या 3 नोटा आहेत, म्हणजे ते झाले 1500 रुपये, बरोबर. नंतर इथे 200च्या 1, 2, 3, 4 नोटा आहेत, म्हणजे ते झाले 4 दुने 8, 800 रुपये. 50च्या 2 नोटा आहेत, म्हणजे ते झाले 100 रुपये. आणि 10ची एक नोट आहे 10 रुपये, 5ची एक नोट 5 रुपये. आता हे सगळ्यांची आपण काय करणार? ऍडिशन करणार, राईट. सो 0 + 0 + 0 + 0 + 5 5. इथे 1. 5 + 8 13, 13 + 1 14, कॅरी 1, 1 + 1 2, 2 4 1 5. ओके, 2415 फायनल आन्सर आहे. पुढचा प्रश्न, ह्या संख्येच्या अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीत फरक लिही. तर इथे बघा, हे 7ला अधोरेखित केलेलं आहे आणि 5ला अधोरेखित केलेलं आहे. 7ची स्थानिक किंमत काय येणार? 70,000. आणि ह्या 5ची स्थानिक किंमत काय येणार? 50. 70,000 मधून 50 वजा करायची. काय विचारलाय? फरक विचारलाय ना, म्हणून आपण वजा करतो. फायनल उत्तर आलं 69,950. 69,950. चौकटीत त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा मोठे, बरोबर या चिन्हांपैकी योग्य चिन्हाचा वापर कर. तर हे दोघं नंबर्स जर तुम्ही ऑब्झर्व केले तर हा नंबर बिगर आहे आणि हा नंबर स्मॉलर आहे. हा नंबर मोठा आहे आणि हा लहान आहे. तर मोठ्या नंबरकडे आपण साइनचा फेस करतो, म्हणून इकडे फेस केला. पुढचा प्रश्न, वर्गातील 28 मुलांसाठी टॅब खरेदी करायचे आहेत. एका टॅबची किंमत 7,299 असल्यास टॅब खरेदी करण्यासाठी एकूण किती खर्च येईल? वर्गात मुलं किती? 28. आणि एका टॅबची किंमत किती आहे? 7,299. आणि सगळ्या मुलांसाठी ती खरेदी करायची आहे. मग 7,299ला आपण 28ने गुणणार. तुमच्या नोटबुकमध्ये मल्टिप्लिकेशन गुणिले करा. जर तुम्हाला 28चा टेबल येत असेल, पाढा येत असेल, तर डिरेक्टली तुम्ही 28ने मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे. नसेल येत तर मग 8ने करा आणि मग 2ने करा. मग फायनल उत्तर आलं 2,04,372. टॅब खरेदीसाठी एकूण 2,04,372 खर्च येईल. भागाकार करा. 7,859 भागिले 13. मग ह्या संख्येला भाग देणार आपण 73ला भाग देणार अगोदर. 73 78 इथे लिहिले, 6 इथे लिहिले. 78 + 78 0. 5 खाली घेतले. 5 तर 13 पेक्षा लहान आहे म्हणून इथे 0 लिहिणार. 5तून 0 गेले 5. आता 9 खाली लिहिले, तर ती संख्या झाली 59. मग आता 13ने परत भागणार. 13 चोक 52. 4 इथे 52 इथे लिहिले. 59 मधून 52 गेली 7. भागाकार आला 604 आणि बाकी किती उरली? 7. पुढचा प्रश्न, कोनांच्या प्रकारानुसार खाली दिलेल्या मापांचे योग्य प्रकारात वर्गीकरण कर. इथे कोनांचे माप दिलेले आहे 100 डिग्री, 100 अंश, 281 अंश, 180 अंश आणि 360 अंश. तर सरळ कोन कितीचा असतो? 180चा असतो, म्हणून आपण इथे 180 लिहिणार. पूर्ण कोन कितीचा असतो? 360चा असतो. प्रविशाल कोन म्हणजे काय? 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान. तर प्रविशाल आला 281 डिग्री आणि विशाल कोन म्हणजे काय? 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान. तर विशाल कोन आला 100 अंशाचा. पूर्णांक संख्या समूहात
समाविष्ट होणाऱ्या अचूक पर्यायासमोर एक अशी खूण करा. तर पूर्णांक संख्या कोणत्या असतात? धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या सगळ्या मिळून पूर्णांक संख्या होतात. म्हणून ऑप्शन नंबर 3 ला मी टिक केलंय बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न, +8 + 3. मग अधिकचं साइन काही आपण लिहिणार नाही इथे. मग 8 + 3, 8 + 3 11, -8 + -3. मग आपण काय करणार, दोघं वजाची चिन्ह आहेत आणि अधिक करायचे. मग आपण अधिक करणार, 8 आणि 3 11 आणि साइन दोघांना मायनस आहे म्हणून मायनसची साइन. पुढचा प्रश्न, 11 किलोग्राम तांदूळ 4 मुलांना सारखे वाटल्यास प्रत्येकाला किती किलोग्राम तांदूळ मिळतील? योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण कर. 11 किलोमीटर तांदूळ आहेत आणि ती 4 मुलांना वाटायची आहेत. मग 11ला आपण 4 ने भागणार. बरोबर किती? 4 दुने 8. पूर्ण भाग जातोय का? नाही. मग 11तून 8 गेले, 3 उरतायत आणि 4 खाली लिहिले आपण. तर 2.304. बरोबर. ऑप्शन नंबर 2 ला मी इथे टिक केलाय. पुढचा प्रश्न सोडवा. 2.103 अधिक 3 1/2. मग इथे क्रॉस मल्टिप्लाय करणार. 3 गुणिला 2 अधिक हा 1 भागिले छेद 3 अधिक 2 गुणिला 3 अधिक 1 3 दुने आणि भागी अपॉन 2. मग आता हे सॉल्व्ह करणार. 3 दुने 6 आणि 1 7 छेद 3. 3 दुने 6 आणि 1 7 7 छेद 2. आता दोघांचा इथे 3 आहे छेद आणि इथे 2 आहे, तर दोघांचा छेद आपण सारखा करणार. 7/3. मग इथे 6 3 दुने 6. मग 6 येण्यासाठी दोघीकडे इथे 6 येण्यासाठी 2 ने गुणणार आणि इथे 6 येण्यासाठी 3 ने गुणणार. म्हणून इथे पण 3 ने, इथे पण 3 ने. अंश आणि छेदाला सारख्या नंबरने गुणतो म्हणून मग त्यांची किंमत बदलत नाही. बरोबर. मग 7 गुणिला 2 छेद 3 गुणिला 2 अधिक 7/2 लिहिले. इथे 3 3 ने मल्टिप्लाय केलं, इथे 2 2 ने केलं. बरोबर. 7 दुने 14 3 दुने 6 7 त्रिक 21 बेत्रिक 6. आता दोघांचा छेद सारखा झालाय बघा, 6 6. मग आपण अंशाची बेरीज करणार. 14 अधिक 21 अपॉन 6. 14 अधिक 21 किती झाले? 35. 35 छेद 6. पुढचा प्रश्न, आता 3 ने 7 ला गुणणार. 3 गुणिला 7 अधिक 2 छेद 3. 5 ने 3 ला गुणणार. 5 गुणिला 3 अधिक 2 छेद 5. तर 3 आणि 7 21 अधिक 2 23 छेद 3 वजा 5 त्रिक 15 आणि 2 17 17 छेद 5. बरोबर. आता इथे 3 आहे छेदाला आणि इथे 5 आहे. दोघांचा छेद आपल्याला सारखा करायचा आहे. तर आपण इथे 5 ने गुणणार आणि इथे 3 ने गुणणार. मग इथे 5 आणि इथे 3. मग अंश आणि छेदाला 5 ने गुणणार. बघा 23 छेद 3 गुणिला 5 गुणिला 5 वजा 17 छेद 5 गुणिला 3 गुणिला 3. बरोबर. मग 23 5 1500 3 5 15 वजा 17 त्रिक 51 आणि 5 त्रिक 15. 115 वजा 51 भागिला 15. 115 मधून 51 गेले 64 छेद 15. फायनल उत्तर 64 छेद 15. जेव्हा पुढचा प्रश्न, जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो तेव्हा त्या संख्या परस्परांच्या काय असतात? गुणाकार व्यस्त असतात. ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न, 4/5 गुणिला 3/5. मग आता अंश अंशाचा आपण गुणाकार करणार आणि छेदाछेदाचा गुणाकार करणार. 4 गुणिला 3 5 गुणिला 5 4 त्रिक 12 5 5 25. आता इथे भागाकार आहे अपूर्णांकाचा. 4/5 भागिला 7/3.
4/5 हे भागाकारचं आपण गुणाकारची साईन दिली, मग हे काय होईल, गुणाकार व्यस्त होईल, व्यस्त होऊन जाईल. 3/7 हे 3 अंशाला जातील आणि 7 छेदाला येईल. तर 4 गुणिला 3, 5 गुणिला 7, 4 त्रिक 12, 7 35. 5 लिटर धारकता असलेल्या तेलाने पूर्ण भरलेल्या पिंपातून 300 मिलीलिटर धारकता असलेल्या जास्तीत जास्त किती बाटल्या भरतील व किती मिलीलिटर तेल शिल्लक राहील? 5 लिटर ही एक पूर्ण पिंप भरलेला आहे आणि त्याच्यातून 300 मिलीलिटरच्या बाटल्या भरायच्या. जास्तीत जास्त किती बाटल्या भरल्या जातील आणि किती तेल शिल्लक राहील? 5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 5 लिटर म्हणजे एका लिटरमध्ये 1000 मिलीलिटर. मग 5ला आपण 1000 ने गुणणार, मग 5000 मिलीलिटर आलं. आपल्याला बाटल्या भरायच्या आहेत 300 मिलीलिटरच्या. ओके, मग 5000ला 300 ने भागायचं. तर मग तुम्ही 5000ला 300 ने भागायचं आहे, तर 5000 भागिले 300, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 50ला 3 ने भागितल्यावर सुद्धा 16च उत्तर येणार आहे. ओके, तर मी इथे 5000ला 300 भागितलंय, तर तुम्ही 50ला 3 ने भागा आणि हे 0 0 कॅन्सल करून तरी सुद्धा तुम्हाला उत्तर सेमच येईल. मग किती बाटल्या येतील, त्या 16 बाटल्या भरल्या जातील आणि किती शिल्लक राहील, 200 मिलीलिटर तेल शिल्लक राहील. तुमच्या नोटबुकमध्ये डिव्हिजन करा. पुढचा प्रश्न 1.7 इंटू 0.7. अगोदर आपण 17ला 7ने गुणून घेऊ. दशांश चिन्हाचा विचार नका करू. मग 17 आणि 7 119. मग आपण जर इथे दशांश चिन्ह 1 आहे, दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे आणि इथे दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे, म्हणून 2 अंकानंतर डावीकडून उजवीकडे आपण दशांश चिन्ह देणार, 1 2, बरोबर. (1.15 डिवायडेड बाय 0.5). 115 भागिला 100 भागिला 510. 115 भागिला 100 गुणिला 10/5. हे भागिला होतं, मग आपण जर गुणिले केलं तर 10 वरती जातील, 5 खाली येतील, बरोबर. हे डेसिमल पॉइंट कमी करण्यासाठी इथे मी 115 लिहिले आणि दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून इथे मी एकावर 2 शून्य लिहिले. इथे मी 5 लिहिले आणि दशांश चिन्हानंतर एकच घर आहे म्हणून मी एकावर 1 शून्य दिला, दशांश चिन्ह कमी करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी, बरोबर. आता 5 1 5, 5 दुने 10. मग 115 गुणिला 2 किती झाले, 230 भागिला हे 100, 100 1 100. हा शून्य कॅन्सल, बरोबर. मग 23 भागिला 10. मग हा म्हणजेच काय आलं उत्तर, 2.3. हा शून्य जर कमी केला तर इथे 2 पॉइंट इथे येईल, बरोबर. म्हणून 2.3 फायनल आन्सर. पुढचा प्रश्न, खालील आलेखामध्ये मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या व त्यांची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दिलेली आहे. तर मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत, ए बी सी आणि डी. आणि एक एकक म्हणजे 5 लाख ग्राहक ही ग्राहकांची संख्या आहे. 5, 10, 15 लाख, 20 लाख, 25 लाख. तर ए कंपनीचे ग्राहक आहेत 20 लाख, बी चे आहेत 10 लाख, सी चे आहेत 25 लाख आणि डी कंपनीचे ग्राहक आहेत 15 लाख. याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत पुढे, सर्वाधिक ग्राहक कोणत्या कंपनीचे आहेत? सगळ्यात जास्त ग्राहक कोणत्या कंपनीचे, सी कंपनी या कंपनीचे. मग या कंपनीचं नाव काय, सी कंपनी, बरोबर. म्हणून इथे लिहिलं कंपनी सी. कंपनी बी आणि कंपनी डी यांच्या एकूण ग्राहकांची संख्या कोणत्या कंपनीच्या ग्राहकांएवढी आहे? बी आणि डी ची बेरीज करावी लागेल. बी ची आहे 10 लाख आणि डी ची आहे 15 लाख. 10 लाख अधिक 15 लाख किती झाले, 25 लाख. आणि 25 लाख हे सी कंपनीचे आहे म्हणून कंपनी सी हे उत्तर येणार, कंपनी सी. कंपनी ए चे ग्राहक किती आहेत? कंपनी ए चे ग्राहक किती आहेत बरं, इथे बघा 20 लाख आहेत, बरोबर. कंपनी ए चे 20 लाख. कंपनी बी चे ग्राहक कंपनी सी च्या ग्राहकांपेक्षा कितीने कमी आहेत? कंपनी बी चे आहेत 10 आणि कंपनीची सी चे आहेत
25. हे 10 आणि हे 25 आहेत. म्हणजे कितीने कमी ते? 25 वजा 10 15 लाख. हे लिहिले 15 लाख. पुढचा प्रश्न. सममित अक्ष काढा. इथे सममित अक्ष काढायचं. पुढचा प्रश्न. रेषा एल सममित अक्ष होईल अशा प्रकारे सममित आकृती पूर्ण करा. बरोबर. दोघं इक्वल होण्यासाठी मी इथे सममित आकृती काढलेली आहे आणि इथे दोघं भाग सारखे होण्यासाठी इथे अक्ष काढलेला आहे. दोघं प्रश्न खूप सोपे आहेत. म्हणजे दोघं भाग सारखे व्हायला पाहिजे सममित म्हणजे. पुढचा प्रश्न. 2, 3, 4 व 9 या सर्व संख्यांनी विभाज्य असलेल्या योग्य संख्येसमोर बरोबर अशी खूण कर. 2, 3, 4 आणि 9 या संख्यांनी पूर्ण भाग जायला पाहिजे. तर अशी संख्या येते 1872. वाटलं तर तुम्ही चेक करा. तुमची प्रॅक्टिस होईल क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. मसावी काढा. 36 व 54चा मसावी काढायचा आहे. मग आपण काय करणार? 36चे विभाजक लिहिणार. 36चे विभाजक आले 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36. आणि 54चे विभाजक आहे 1, 2, 6, 9, 18, 27 आणि 54. विभाजक म्हणजे त्या संख्यांनी भाग जातो. बरोबर. मग ह्या दोघं संख्यांचे सामायिक विभाजक आपण बघूया. 1, 1, 2, 2, 6, 6, 9, 9, 18, 18. इथे सामायिक विभाजक इथे लिहून घेतले. 1, 2, 6, 9, 18. मग सामायिक विभाजकामध्ये सगळ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 18. 36 व 54चा मसावी काय येईल? 18. पुढचा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न. रवीजवळ काही झेंडूची फुले आहेत. त्याला समान फुले असलेली हार करायची आहेत. त्याने 14, 18 किंवा 32 फुले ओवून हार तयार केले तर त्याच्याजवळ एकही फुल शिल्लक राहत नाही. तर त्याच्याजवळ कमीत कमी किती झेंडूची फुले आहेत? तर अशा वेळेस आपण लसावी काढतो. मग 14, 18, 32चा आपण लसावी काढणार. 14चे फॅक्टर काय आले? प्राईम फॅक्टर 2 गुणिला 7. 18चे प्राईम फॅक्टर 2 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजेच बरोबर 2 गुणिला 3चा वर्ग. 32चे प्राईम फॅक्टर येतात 2चा 5 वेळा गुणाकार बरोबर 2चा 5वा घात बरोबर. आता लसावी काढायचा आहे. मग सगळ्यात मोठा फॅक्टर आपण इथे घेतला 2चा 5वा फॅक्टर, मग 3चा दुसरा फॅक्टर आणि अजून 2 इथे 5 2च्या 5व्या फॅक्टर मध्ये येऊन गेला. हा 2 सुद्धा येऊन गेला सगळ्यात मोठे फॅक्टर घेतले म्हणून. मग आता 7 राहिले म्हणून आपण इथे 7 लिहिले. 2चा 5वा घात म्हणजे 32. 3चा दुसरा घात म्हणजे 9. 7 इथे लिहिले. 32 गुणिला 9 गुणिला 7 त्यांचा गुणाकार आला 2016. 2016 कमीत कमी झेंडूची फुले आहेत. थँक्यू सो मच.